विद्यार्थ्यांनो, आजचा आपला टॉपिक आहे आणीबाणी। तर आपल्याला पॉलिटीमध्ये आणीबाणीचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता आणीबाणी हा शब्द आपण आपल्या दैनंदिन काळामध्येही वापरत असतो कधीमध्ये, म्हणजे जेव्हा आकस्मिक परिस्थिती निर्माण होते, म्हणजे संकट येतं अचानक किंवा एक कल्पना न केलेली परिस्थिती जेव्हा आपल्या समोर उभी येते, तेव्हा आपण हा शब्द प्रयोग वापरतो की आणीबाणी आली, आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असं आपण म्हणतो। म्हणजे काय तर आणीबाणी म्हणजे काय तर एखादी अशी परिस्थिती किंवा अशी संकट येतं की त्यावेळी आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागते, टोकाचे निर्णय घ्यावे लागतात। जे काही नियमित आहे, नियमितपणे जे चालतं, साधारण परिस्थितीमध्ये जे चालतं ते बाजूला ठेवून आपल्याला एका वेगळ्या भूमिकेमध्ये वागावं लागतं। त्याला आपण थोडक्यात आणीबाणीची परिस्थिती असं आपण म्हणतो। हे झालं आपल्या जीवनामध्ये आपण वापरतो ते आणीबाणी। आपल्याला आज जे पाहायचंय ते आपल्या घटनेमध्ये राजकीय व्यवस्थेशी संबंधित आणीबाणी याचा अर्थ आणि मग त्या आणीबाणीचा आपल्या घटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींचा अभ्यास आपल्याला याच्या टॉपिकमध्ये करायचा आहे। मग आपल्या देशाचा कारभार चालताना देखील अशी परिस्थिती निर्माण होते का की ज्याला आपण आणीबाणी म्हणू शकतो? तर हो, नक्कीच आहे। देशाचा कारभार करताना देशापुढे मोठी संकटे येऊ शकतात। देशाची जी काही सार्वभौमत्व आहे, देशाचं स्वातंत्र्य आहे, देशाची सुरक्षा आहे, याला धोका पोहोचवणारी घटना देशामध्ये घडू शकते। आपल्या देशावरती कोणीतरी आक्रमण करू शकतं, आपलं इतर देशाबरोबर युद्ध होऊ शकतं, किंवा आपल्याच देशामध्ये काही लोक देशातून फुटून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यासाठी ते सशस्त्र उठाव करू शकतात, सशस्त्र बंड करू शकतात सरकारच्या विरोधात, राजकीय व्यवस्थेच्या विरोधात। तर ही एक परिस्थिती असते की जी एक अचानकपणे उद्भवलेली असते आणि ती खूप टोकाची असते की याच्यामध्ये थेट तुमच्या अस्तित्वालाच तिथे आव्हान दिलेलं असतं। म्हणजे जेव्हा आपल्या देशावर कोणी युद्ध पुकारतं किंवा आपल्या देशावरती आक्रमण करतं, तेव्हा आपल्या देशाचं स्वातंत्र्य, आपल्या देशाची सुरक्षितता धोक्यात येते। किंवा देशामध्ये जेव्हा बंड उभारतं तेव्हा देखील देशामध्ये जे काही घटनात्मक मार्गाने राज्यकारभार चाललेला आहे त्या घटनात्मक राज्यकारभारालाच आव्हान उभारलं जातं, त्यालाच प्रतिकार केला जातो। आणि या आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मग काही विशिष्ट असे जास्तीचे अधिकार वापरण्याचा अधिकार हा केंद्राला असणं गरजेचं आहे। किंवा आपल्या कोणत्या तरी अधिसत्तेकडे अशी जर परिस्थिती उद्भवली तर तिला तोंड देण्यासाठी जास्तीचे अधिकार असले पाहिजेत आणि त्याचीच तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे आणि त्यालाच आपण म्हणतो आणीबाणीची तरतूद किंवा आणीबाणी। आणि मग या आणीबाणीमध्ये आपण अशा जर परिस्थिती उद्भवल्या तर केंद्राला पूर्णपणे अधिकार देतो ती परिस्थिती हँडल करण्याचा, म्हणजे केंद्राकडे सगळेच्या सगळे अधिकार सोपवतो। थोडक्यात काय तर आपल्या घटनेमध्ये आपण आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला, म्हणजे आपण मूलभूत अधिकार पाहिले की ज्याच्यामध्ये नागरिकांना काही मूलभूत अधिकार घटनेने दिलेले आहेत आणि त्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करण्याचा अधिकार कोणालाही नाही, म्हणजे केंद्र सरकार नाही, राज्य सरकार नाही, कोणालाही नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करता येत नाही। ते उल्लंघन करणारे कायदे केंद्र किंवा राज्य करू शकत नाही किंवा एखादा निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेऊ शकत नाही। आणि जर तसं केलं तर आपल्याला माहित आहे की सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती तो निर्णय किंवा तो कायदा बाद करतं। म्हणजे काय तर नागरिकांना मूलभूत अधिकार घटनेने दिलेले आहेत, त्याचं उल्लंघन कोणालाही करता येत नाही आणि एक प्रकारे हे राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यावरचं एक बंधन आहे, बरोबर आहे। तसंच आपण पुढे अनेक संस्था आणि व्यक्ती पाहिले, जसं राष्ट्रपती, राज्यपाल ही महत्वाची पदे, घटनात्मक पदे पाहिली। त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांचं मंत्रिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ हे पाहिलं। कायदा करणारी मंडळ किंवा संस्था आपण पाहिल्या, संसद आणि राज्य विधिमंडळ। आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना आपण प्रत्येकाची भूमिका काय, प्रत्येकाचं कार्य काय आणि त्यांना कोणते अधिकार घटनेने दिलेले आहेत हे आपण पाहिलं। म्हणजेच काय तर प्रत्येक पदाला, प्रत्येक संस्थेला घटनेने काहीतरी निश्चित अधिकार दिलेले आहेत आणि तेच अधिकार त्यांनी वापरायचे आहेत। त्यांनी दिलेल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन काम करायचं नाहीये। म्हणजे राष्ट्रपतींना जे अधिकार दिले तेवढे अधिकार त्यांनी वापरायचे आहेत
त्यांनी राज्यपालाचे अधिकार वापरायचे नाहीत, पंतप्रधानांचे अधिकार वापरायचे नाहीत किंवा एखाद्या न्यायव्यवस्थेचे अधिकार वापरायचे नाहीत. म्हणजे काय, घटनेने प्रत्येकाला, प्रत्येक संस्थेला विशिष्ट अशी कामे, अधिकार दिलेले आहेत. तसंच आपण केंद्र राज्य संबंध पाहिले आणि त्याच्यामध्ये आपण संघराज्य प्रणाली स्वीकारल्यामुळे केंद्र आणि राज्य या दोन स्तरावर कशा पद्धतीनं अधिकारांची विभागणी झाली ते पाहिलं. म्हणजे काही विषय असे आहेत की ज्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार आपण राज्यांना दिलेला आहे, काही विषय असे आहेत की ज्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार आपण संसदेला दिलेला आहे. तसंच कार्यकारी अधिकारांची विभागणी केली, महसुलाची विभागणी केलेली आहे. तर हे घटनेमध्ये अशा पद्धतीने आपण निश्चित अशी अधिकारांची विभागणी केलेली आहे, निश्चित अशा अधिकारांचं वाटप केलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो. परंतु जेव्हा देशापुढे युद्ध उभारतं, देशावरती आक्रमण होतं किंवा देशामध्ये अशांतता निर्माण होऊन उठाव होतो देशामध्ये, तेव्हा उद्भवलेली परिस्थिती हँडल करण्यासाठी हे जे घटनेमध्ये सगळं दिलेलं आहे ते थोडं बाजूला ठेवलं जातं आणि एक प्रकारच्या हुकुमशाही पद्धतीनं केंद्राकडे सगळेच्या सगळे अधिकार सोपवले जातात. मग त्यांनी ते वाटेल ते निर्णय घेऊ शकतात, ते कोणताही कायदा करू शकतात आणि त्यावेळी घटना जी आहे ती थोडी बाजूला ठेवली जाते. मग तिथे राज्यांना ज्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार आहे त्या विषयावरती संसद देखील आता कायदा करू शकते किंवा जिथे राज्यांना काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आता केंद्र देखील वापरू शकतं. राज्य पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात आणि अशा पद्धतीने आपण केंद्राकडे सगळीच्या सगळी सत्ता, सगळेच्या सगळे अधिकार आपण केंद्राला सोपवतो. का? कारण देशापुढे निर्माण झालेली जी आकस्मिक आणीबाणीची परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी केंद्राला तसे अधिकार देणं गरजेचं आहे. आणि याच गोष्टीला आपण आणीबाणी असं आपल्या घटनेमध्ये म्हटलेलं आहे किंवा आणीबाणीची परिस्थिती म्हणतो, आणीबाणीच्या तरतुदी म्हणतो. आणि मग ही आणीबाणी देखील कशा पद्धतीने घोषित केली जाईल, कशा पद्धतीने तिचे परिणाम होतील किंवा ती कशा पद्धतीने चालवली जाईल या संबंधी घटनेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जरी आणीबाणीमध्ये सगळेच्या सगळे तात्पुरती जी घटना आपली राज्यघटना आहे त्यात जे काही अधिकारांची विभागणी दिलेली आहे ती तात्पुरती आपण बाजूला ठेवतो, निलंबित करतो आणि पूर्णपणे केंद्र सरकारच्या हाती कारभार सोपवतो. परंतु असं जरी असलं तरी ही आणीबाणी काही मनमानीपणे किंवा स्वतःला वाटेल तशी केंद्र सरकार लागू करू शकत नाही किंवा तिचा वापर करू शकत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट पद्धत दिलेली आहे, विशिष्ट निकष दिलेले आहेत आणि त्या निकषांच्या आधारावरती त्या पद्धतीनेच ती आणीबाणी देशामध्ये लागू केल्या जाते. आणि मग त्याच्यासाठी घटनेमध्ये स्पष्टपणे तरतूद दिलेली आहे आणि तीच तरतूद आपल्याला आज पाहायची आहे. तर घटनेमध्ये स्वतंत्रपणे एक भाग दिलेला आहे, भाग क्रमांक 18. भाग 18 मध्ये कलम 352 पासून ते कलम 360 पर्यंत या आणीबाणीच्या तरतुदी घटनेमध्ये आपल्या देण्यात आलेल्या आहेत. आणि मी सांगितलं की आता आणीबाणी कशासाठी लावतो आपण, तर केंद्राला देशासमोर उद्भवलेली एखादी असामान्य परिस्थिती किंवा आकस्मिक परिस्थिती हाताळता यावी यासाठी आपण आणीबाणीची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. तसंच देशाची सार्वभौमता, देशाची एकता, अखंडता, सुरक्षितता, लोकशाही संरचना याचं संरक्षण करण्यासाठी केंद्राला मदत व्हावी यासाठी आणीबाणीची तरतूद आपल्या घटनेमध्ये दिलेली आहे. मग आणीबाणीनं नेमकं होतं काय, तर तेही आपण पाहिलं की आणीबाणीमध्ये केंद्राच्या हाती सर्व अधिकार एकवटले जातात. राज्य सरकारे पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली जातात आणि देशाची जी काही आपण संघराज्य प्रणाली स्वीकारलेली आहे ती तात्पुरत्या काळासाठी म्हणजे जोपर्यंत आणीबाणी आहे तोपर्यंत एकात्मिक स्वरूपाची बनून जाते. म्हणजे संघराज्य प्रणालीमध्ये काय असतं, केंद्र आणि राज्य अशा दोन स्तरावरती देशाचा कारभार चालतो आणि त्यांच्यामध्ये आर्थिक कायदेविषयक अधिकार, कार्यकारी अधिकार यांची विभागणी झालेली असते. बरोबर आहे संघराज्य प्रणालीमध्ये. परंतु एकात्मिक प्रणालीमध्ये काय असतं, सगळ्यात वरती केंद्र सरकार असतं आणि ते केंद्र पूर्णपणे देशावरती नियंत्रण ठेवत असतं. तर अशा पद्धतीनं एकात्मिक प्रणाली असते. तर या आणीबाणीमुळे काय होतं की आपण जी संघराज्य प्रणाली स्वीकारलेली आहे तिच्या तरतुदी थोड्या बाजूला पडतात आणि काही काळासाठी, तात्पुरत्या काळासाठी
आपल्या देशाची राज्यघटना ही एकात्मिक स्वरूपाची बनून जाते. म्हणजेच पूर्णपणे केंद्राचं नियंत्रण पूर्ण राज्य व्यवस्थेवरती येतं, राज्य केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. हे काय घडतं, हे आणीबाणी घोषित केल्यानंतर हा घडणारा एक परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आणीबाणी कुठे दिलेली आहे घटनेमध्ये? भाग 18 मध्ये 352 ते 360 या कलमांमध्ये दिलेली आहे. देशापुढील आकस्मिक परिस्थितीला हँडल करण्यासाठी केंद्राला काही जास्तीचे अधिकार देता यावेत यासाठी आणीबाणीची तरतूद केलेली आहे. आणि आणीबाणीमुळं केंद्र सर्वात प्रभावी बनतं, राज्ये केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात आणि आपल्या देशाची राज्यघटना ही एकात्मिक स्वरूपाची तात्पुरत्या कालावधीसाठी बनून जाते. तर अशा पद्धतीनं आपण आणीबाणीचं थोडक्यात वर्णन करू शकतो. मग ही आणीबाणी आपल्या घटनेमध्ये आपण म्हणतोय की 352 पासून 360 मध्ये दिलेली आहे. तर ही काही एकाच प्रकारची आणीबाणी यामध्ये नाहीये, तर आपल्या घटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणींची तरतूद केलेली आहे. त्या 3 प्रकारच्या आणीबाणी कधी लावल्या जातात किंवा त्यांचे निकष काय असतात, त्यांची कारणे काय असतात, यावरून त्या 3 प्रकार पडलेले आहेत. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय आणीबाणी. आणि घटनेमध्ये कलम 352 मध्ये या राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद दिलेली आहे. आणि घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी हा शब्द वापरलेला नाहीये, तिथे आणीबाणीची घोषणा हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी हा शब्द घटनेमध्ये नाहीये, आणीबाणीची घोषणा हा शब्द प्रयोग त्यासाठी केलेला आहे. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी दिलेली आहे. आता राष्ट्रीय आणीबाणी या शब्दावरूनच कळतं की पूर्ण देशामध्ये ही आणीबाणी लागू केली जाते, पूर्ण देशाची व्यापकता तिला असते. आणि या आणीबाणीची कारणं जी आहेत ती अत्यंत टोकाची आहेत. ती म्हणजे जर आपल्या देशावरती कोणी आक्रमण केलं किंवा आपलं कोणाच्या विरोधात युद्ध सुरू झालं किंवा आपल्या देशामध्ये सशस्त्र उठाव निर्माण झाला तर या 3 कारणावरून ही राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते राष्ट्रपतीकडून. तर लक्षात आलं. आणि हे कलम 352 मध्ये दिलेलं आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रपती राजवट. हा एक आणीबाणीचा प्रकार आपल्या घटनेमध्ये दिलेला आहे. आता राष्ट्रपती राजवट ही एका विशिष्ट राज्यापुरती मर्यादित असते आणि ही कधीच लागू केली जाते जेव्हा एखादं राज्य घटनेमध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे काम न करता त्या तरतुदींना बाजूला टाकून किंवा तरतुदींचं उल्लंघन करून जेव्हा काम करतं तेव्हा ते घटनेचं उल्लंघन करतं. आणि त्यावेळी घटनेनुसार राज्य काम करत नाहीये म्हणून त्या राज्यामधील घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली असा अर्थ काढला जातो. आणि त्या राज्याचं जे काही शासन आहे ते सगळ्याच्या सगळा कारभार हा केंद्र आपल्या हाती घेतं किंवा राष्ट्रपती आपल्या हाती घेतात. म्हणून त्याला राष्ट्रपतीची राजवट म्हणलं जातं, कारण त्या सगळ्या राज्याचा सगळा कारभार राष्ट्रपती आपल्या हातात घेत असतात. म्हणूनच त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात. लक्षात आलं. पण याची व्यापकता काय आहे? एक विशिष्ट असं राज्य, बरोबर आहे, की जे राज्य घटनेनुसार वागत नाही त्या राज्यामध्ये अशी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. हा एक आणीबाणीचा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार आहे शेवटचा आणीबाणीचा, तो म्हणजे आर्थिक आणीबाणी. आता ही जी आर्थिक आणीबाणी आहे त्या शब्दावरूनच कळतं की तिची कारणं ही काय असली पाहिजेत? आर्थिक असली पाहिजेत. म्हणजे देशावरती जेव्हा आकस्मिक आणि मोठं असं आर्थिक संकट येतं तेव्हा ही आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. म्हणजे काय तर आपल्या देशाची जी काही आर्थिक पत आहे किंवा आर्थिक स्थैर्य आहे ते आर्थिक स्थैर्य जेव्हा ढासळतं तेव्हा ही आर्थिक आणीबाणी देशामध्ये लागू केली जाते. तर असे 3 प्रकार आणीबाणीचे आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद दिलेली आहे. कलम 356 नुसार आपल्या देशामध्ये राष्ट्रपती राजवट एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये लागू केली जाते. तर कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्याची तरतूद आहे. तर अशा या 3 आणीबाणी किंवा 3 आणीबाणीचे प्रकार आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत. आणि मग आपल्याला आता त्यांचा एक एक करून अभ्यास करायचा आहे की विशिष्ट प्रकारची आणीबाणी कशी घोषित केली जाते, त्यासंबंधी काय पद्धत वापरली जाते आणि त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर लक्षात ठेवा की कोणतीही आणीबाणी लागू करण्यासाठी आपल्या घटनेमध्ये साधारणपणे 3 टप्पे दिलेले आहेत. एक टप्पा म्हणजे पहिल्यांदा देशामध्ये आणीबाणीची घोषणा करणं. ती घोषणा 3ही प्रकारच्या आणीबाणीची घोषणा हे राष्ट्रपती करतात. लक्षात आलं. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे
फक्त राष्ट्रपतींनी घोषणा केली म्हणून आणीबाणी देशामध्ये लागू राहत नाही किंवा विशिष्ट राज्यामध्ये लागू राहत नाही. त्याला संसदेची मान्यता असली पाहिजे, कारण संसद म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं निदर्शन ते करत असतं किंवा प्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींपासून संसद बनलेली आहे. त्याच्यामुळे जरी राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केली तरी त्याला संसदेची म्हणजेच लोकांची मान्यता असली पाहिजे. ते लोकांना आवश्यक वाटलं पाहिजे, त्यांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. तर हा दुसरा टप्पा असतो की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीला राष्ट्रपतींनी घोषणा केल्यानंतर संसदेची मान्यता मिळणं आवश्यक असतं. हा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा असतो तो म्हणजे आणीबाणी रद्द करणं. मग जी आणीबाणी घोषित राष्ट्रपतींनी केलेली आहे ती रद्द करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींनाच असतो आणि राष्ट्रपती ती आणीबाणी रद्द करण्याची घोषणा करतात आणि त्या पद्धतीने आणीबाणी रद्द केली जाते. तर असे 3 टप्पे साधारणपणे आपल्याला प्रत्येक आणीबाणीच्या बाबतीत दिसून येतात. एक, राष्ट्रपतींद्वारे घोषणा करणं, दुसरं त्या घोषणेला संसदेने मान्यता देणं आणि तिसरं असतं ते म्हणजे शेवटी आणीबाणी रद्द करणं. तर या 3 टप्प्यातून आणीबाणीची प्रक्रिया किंवा आणीबाणी जात असते असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं? मग आता आपण एक एक करून या तिन्ही प्रकारच्या आणीबाणींचा अभ्यास करूयात. पहिला प्रकार घेऊयात, राष्ट्रीय आणीबाणी, की जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि याच्यावरती आपल्या देशामध्ये महत्त्वाची किंवा प्रसिद्ध अशा घटना घडलेल्या आहेत ज्याच्यावरती बरेच टीका आजही केली जाते या राष्ट्रीय आणीबाणीच्या मुद्द्यावरून. तर ह्या राष्ट्रीय आणीबाणीचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. तर कलम 352 मध्ये देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची कारणे आणि आणीबाणीची घोषणा करण्यासंबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग आपण पहिला टप्पा या राष्ट्रीय आणीबाणीचा पाहूयात, ती म्हणजे आणीबाणीची घोषणा. तर लक्षात घ्या की राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा राष्ट्रपती करतात आणि त्यासाठी ते 3 कारणावरून देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात. ती 3 कारणं कोणती? एक आहे युद्ध, दुसरं आहे आक्रमण आणि तिसरं आहे देशांतर्गत सशस्त्र उठाव. म्हणजे आपल्या देशाचं कोणाबरोबर युद्ध सुरू असेल तर त्यावेळी राष्ट्रपती देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात, घोषित करू शकतात. दुसरं कारण आक्रमण, आपल्या देशावरती अचानक कुठल्या देशाने जर आक्रमण केलं तर त्या परिस्थितीमध्येही राष्ट्रपती देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. आणि तिसरं आहे ते म्हणजे अंतर्गत सशस्त्र उठाव. आपल्या देशामध्येच जर आपल्या देशातल्या लोकांनीच आपल्या राज्यघटनेनुसार चालणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध जर सशस्त्र उठाव केला आणि देशातून बाहेर पडण्याचा किंवा फुटून जाण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्या देशामध्ये राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. तर ही 3 कारणं लक्षात ठेवायची आहेत. आता यातलं जे तिसरं कारण आहे अंतर्गत सशस्त्र उठावाचं कारण, हे मूळ घटनेमध्ये नव्हतं. 44वी घटना दुरुस्ती 1978 साली झाली आणि त्या घटना दुरुस्तीनं हे कारण समाविष्ट केलेलं आहे. त्याच्या आधी या तिसऱ्या कारणाऐवजी अंतर्गत अशांतता हे कारण होतं. म्हणजे अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत होते. परंतु अंतर्गत अशांतता हा शब्द संदिग्ध आहे, म्हणजे त्याचा निश्चित असा अर्थ लावता येत नाही. नेमकं अंतर्गत अशांतता निर्माण झाली असं कशाला म्हणायचं? म्हणजे सरकारच्या विरोधात एखादा समूह आला आणि त्यानं आंदोलन केलं म्हणजे त्याने सरकारला विरोध केला किंवा देशद्रोह केला म्हणून त्याच्या विरुद्ध आपण असं त्याचा अर्थ लावू शकतो का की आता देशामध्ये अंतर्गत अशांतता निर्माण झालेली आहे, सरकारच्या विरोधात काही समूह एकवटलेला आहे आणि तो सरकारला विरोध करतोय, असाही त्याचा अर्थ काढला जाऊ शकत होता. म्हणजे नेमकं अंतर्गत अशांतता कशाला म्हणायचं हे स्पष्टपणे या शब्दातून दाखवता येत नव्हतं आणि म्हणून हा जो संदिग्ध शब्द आहे तो 44व्या घटना दुरुस्तीने काढला आणि स्पष्ट असा सशस्त्र उठाव हा शब्द टाकला. त्याच्यामुळे आता सशस्त्र उठाव जर लोकांनी केला म्हणजे शस्त्र हाती घेऊन लोकांनी जर घटनेनुसार चालणाऱ्या व्यवस्थेचा विरोध केला तर त्याच वेळी राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. लक्षात आलं? याचं कारण म्हणजे काय तर इंदिरा गांधी सरकारने 1975 मध्ये जी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती त्या राष्ट्रीय आणीबाणीचं कारण हे अंतर्गत अशांतता हे होतं आणि या अंतर्गत अशांतता कारणावरून इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी घोषित केली आणि या आणीबाणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला म्हणजे गैरवापर केला
नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली केली, समाज माध्यमांच्या अधिकारांवरती हातोडा आणला किंवा अशा अनेक प्रकारे लोकांची गळचेपी करण्याचं काम किंवा त्यांना सरकारला जे लोक विरोध करत होते, सरकारच्या विरोधात आंदोलन करत होते, त्या आंदोलनकर्त्यांचं किंवा विरोधकांचं काय केलं, त्यांनी दडपलं त्यांना एक प्रकारे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केला. मोठ्या प्रमाणामध्ये हुकुमशाही पद्धतीनं त्यांनी कारभार केला आणि त्याच्यामुळेच या अंतर्गत अशांतता या शब्दाला बदलण्याचं त्यानंतर आलेले जनता सरकारनं ठरवलं. म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यानंतर ती आणीबाणी जेव्हा रद्द झाली आणि निवडणुका झाल्या तेव्हा त्या आणीबाणीचा एवढा वाईट परिणाम झाला की इंदिरा गांधी या लोकप्रिय असताना देखील त्यांचा पराभव झाला आणि अनेक विरोधी लोकांनी एकत्र येऊन जो पक्ष स्थापन केलेला होता जनता पक्ष, त्या पक्षाचं सरकार आलं आणि मग त्याचे मोरारजी देसाई पंतप्रधान बनले आणि मग त्यांनी ही 44वी घटना दुरुस्ती करून या आणीबाणी संदर्भात अनेक दुरुस्त्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 44वी घटना दुरुस्ती अनेक टप्प्यावरती आपल्याला अभ्यासायला आता येणार आहे की त्या घटना दुरुस्तीने या आणीबाणीच्या संदर्भात काय काय बदल केले ते आपल्याला पाहायचे आहेत. तर इथे हा बदल केलेला आहे या 44व्या घटना दुरुस्तीने, तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचं जे तिसरं कारण होतं अंतर्गत अशांतता, त्याऐवजी सशस्त्र उठाव हे कारण घटनेमध्ये समाविष्ट केलं. त्यानंतर या 3 कारणावरून राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. तसंच या 3 कारणापैकी कोणत्याही कारणाची जर शक्यता निर्माण झाली तरी देखील राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. म्हणजे प्रत्यक्षात युद्ध झालं नाही किंवा प्रत्यक्षामध्ये दुसऱ्या देशाने आपल्यावरती आक्रमण केलेलं नाहीये अजून, परंतु तशी शक्यता आहे आपलं युद्ध होण्याची किंवा आपल्यावरती कोणीतरी आक्रमण करण्याची किंवा आपल्या देशामध्ये सशस्त्र उठाव घडण्याची शक्यता आहे, अशी जर राष्ट्रपतीची खात्री पटली तरी देखील राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. म्हणजे जी आता मी 3 कारणं सांगितली ती घडल्यानंतरच आणीबाणी घोषित केली पाहिजे असं नाही, तर ती घडण्याची शक्यता जरी निर्माण झाली तरी ती घोषित करता येते. तर हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे इथे. आता यामध्ये पहिली 2 जर कारणं पाहिली, युद्ध आणि आक्रमण, तर ही कारणं काय आहेत, बाहेरच्या देशामध्ये निर्माण होणारी आहेत. म्हणजे आपल्या देशाचा त्यामध्ये संबंध येत नाही. दुसऱ्या देशाबरोबर युद्ध होतं किंवा दुसरा देश आपल्यावरती आक्रमण करतो, या कारणांना आपण बाह्य कारण असं म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि मग या कारणावरून जर आणीबाणी घोषित केलेली असेल तर तिला बाह्य आणीबाणी असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर जे तिसरं कारण आहे अंतर्गत सशस्त्र उठाव, हे कारण आपल्या देशामध्येच आपल्याला आढळून येतं. म्हणजे आपल्याच देशातले लोक हातामध्ये शस्त्र घेऊन आपल्या राज्यव्यवस्थेचा विरोध करतात आणि उठाव करतात, त्याला आपण म्हणतो सशस्त्र उठाव. आणि या उठावावरून जर आणीबाणी घोषित झालेली असेल तर त्याला आपण अंतर्गत आणीबाणी असं म्हणू शकतो. लक्षात आलं. तर आता कळलं राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती घोषित करतात, त्यासाठी 3 कारणं आवश्यक आहेत. लक्षात आलं. परंतु आता इथे पुढचा मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे राष्ट्रपती जरी आणीबाणी घोषित करत असले तरी आपल्याला माहित आहे की राष्ट्रपती कोणतंही काम स्वतःच्या मर्जीने करत नाहीत. ते काय करतात, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करत असतात. मग इथे आणीबाणी देखील घोषित करताना त्यांना मंत्रिमंडळाने सल्ला देणं आवश्यक आहे. परंतु आता मंत्रिमंडळ म्हणजे नेमकं कोणी सल्ला द्यायचा, कारण मंत्रिमंडळाचा प्रमुख हा पंतप्रधान असतो आणि पंतप्रधानांनी एखादी सूचना जर राष्ट्रपतींना केली तर राष्ट्रपती त्या पद्धतीने वागत असतो, हे आपल्याला माहीत आहे. परंतु या आणीबाणीच्या बाबतीमध्ये हाच मुद्दा इंदिरा गांधींच्या काळामध्ये खूप विरोधामध्ये गेला, कारण तिथे इंदिरा गांधींनी आपल्या मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याला काहीही विचारात न घेता, त्यांना माहिती न देता स्वतःहून एकट्याने फक्त राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याची किंवा लागू करण्याची सूचना केली किंवा शिफारस केली आणि राष्ट्रपतींनीही एकटे इंदिरा गांधी म्हणजे पंतप्रधानाच्या सल्ल्यानेच आणीबाणी घोषित केलेली होती. आणि नंतर ती घोषित झाल्यानंतर मंत्रिमंडळाला त्याची कल्पना दिलेली होती. तर हा एक खूप विवादाचा मुद्दा त्यावेळी झालेला होता. आणि म्हणूनच मग 44व्या घटना दुरुस्तीनं काय केलं की याच्यामध्ये बदल केला आणि एकट्या पंतप्रधानांनी आणीबाणीचा निर्णय घेण्यावरती मर्यादा घातली. आणि काय केला बदल मग, तर कलम 352 मध्ये अशी तरतूद केली की राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांना
कॅबिनेटकडून लेखी स्वरूपात शिफारस प्राप्त होईल तेव्हाच राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. म्हणजे आता एकट्या पंतप्रधानांच्या सांगण्यावरून राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना कॅबिनेटचं एक मान्यता असणारं लेखी शिफारस त्यांना मिळाली पाहिजे. म्हणजेच आता संपूर्ण मंत्रिमंडळाच्या पुढे पंतप्रधानांनी आणीबाणीची समस्या मांडली पाहिजे. आणीबाणी देशामध्ये घोषित करण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे याची माहिती मंत्रिमंडळाला दिली पाहिजे आणि त्या मंत्रिमंडळानेही त्याला मान्यता दिली पाहिजे. लेखी स्वरूपात त्यावरती सह्या असल्या पाहिजेत आणि मग अशी शिफारस राष्ट्रपतीकडे पाठवली गेली पाहिजे आणि तरच राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकतात. हा बदल देखील 44व्या घटनादुरुस्तीने केलेला आहे. तर हे या ठिकाणी आणीबाणीची घोषणा करण्यासंदर्भातील तरतूद लक्षात घ्यायची आहे. लक्षात आलं तर अशा पद्धतीनं राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. त्यासाठी 3 कारणे आहेत आणि राष्ट्रपती हे कॅबिनेटच्या लेखी शिफारशीनुसार ही राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात. हे 44व्या घटनादुरुस्तीनं बदललेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता मी सांगितलं की राष्ट्रपतीची जी आणीबाणी आहे घोषित करण्याची प्रक्रिया, तर या संदर्भात या 44व्या घटनादुरुस्तीनं काही बदल केलेले आहेत. म्हणजे त्याच्या आधी ज्या काही तरतुदी होत्या त्यामध्ये बदल केले. कारण का तर त्याचा दुरुपयोग केला गेला होता. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली त्याच्यामध्ये या आणीबाणीच्या अधिकाराचा वापर हा मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने केला गेला होता आणि म्हणून मग त्याच्यावरती मर्यादा आणण्यासाठी ही 44वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. मग या 44व्या घटनादुरुस्तीने आणीबाणीची घोषणा करण्यासंदर्भात काय बदल केले किंवा कोणत्या मर्यादा घातल्या ते आपण विचारात घेऊयात. तर यामध्ये 3 बदल त्याने केले. एक म्हणजे मगाशी सांगितलेलं कारण. तिसरं कारण जे होतं आणीबाणी घोषित करण्याचं अंतर्गत अशांतता, तर ते कारण बदलून त्याच्याऐवजी अंतर्गत सशस्त्र उठाव हे कारण घटनेमध्ये समाविष्ट केलं. दुसरा बदल म्हणजे राष्ट्रपती आणीबाणीची जी घोषणा करत होते ती घोषणा करताना आता कॅबिनेटची लेखी शिफारस आवश्यक करणारी तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीने केलेली आहे. म्हणजे आता राष्ट्रपतींना कॅबिनेट मंत्रिमंडळाने आपली लेखी शिफारस देणं गरजेचं झालं. आणि तिसरा बदल केलेला आहे तो म्हणजे ही आणीबाणी लागू करण्यासाठी आपण म्हटलं की आणीबाणी कधी लागू केली जाते, तर सांगितलेल्या 3 कारणांची परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे अशी जर राष्ट्रपतींची खात्री पटली तरच राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. आणि ही राष्ट्रपतींची खात्री पटणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजे 38वी घटनादुरुस्ती 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने केली आणि त्या घटनेनुसार राष्ट्रपतींची मर्जी ही न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर ठेवली होती. म्हणजे राष्ट्रपतींची मर्जी असेल किंवा राष्ट्रपतींची खात्री पटणे हा शब्दप्रयोग जिथे जिथे घटनेत आहे त्याच्यावरती कुठेही न्यायालयामध्ये आक्षेप घेतला जाणार नाही. आणि मग आणीबाणीच्या संदर्भात ही तो शब्दप्रयोग आहे की देशामध्ये युद्ध झालेलं आहे, आक्रमण झालेलं आहे किंवा देशामध्ये अंतर्गत अशांतता किंवा अंतर्गत सशस्त्र उठावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी जर राष्ट्रपतींची खात्री पटली तर देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात असं कलम 352 मध्ये म्हटलेलं आहे. मग आता राष्ट्रपतीची खात्री पटणे ही कसं ठरवायचं? म्हणजे राष्ट्रपतींची खात्री पटली की झालं, त्यांना वाटलं की आता देशामध्ये अंतर्गत सशस्त्र उठाव आहे किंवा तशी होण्याची शक्यता आहे आणि हे राष्ट्रपतींना पटलं की राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित केली. पण हे थोडं चुकीचं होऊ शकतं कारण राष्ट्रपतींचे जे काही त्यांना पटलेलं आहे त्याच्यावरती न्यायालयामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे किंवा न्यायालयाने ते ठरवणं पाहिजे की राष्ट्रपतींची जी खात्री पटलेली आहे ती खरंच योग्य आहे का राष्ट्रपतींना वाटलं म्हणून फक्त त्यांनी खात्री पटली असं सांगून आणीबाणी घोषित केली. तर याच्यासाठी त्याच्यावरती न्यायालयीन पुनर्विलोकन होणं गरजेचं आहे. म्हणजेच न्यायालयानं त्याचा चौकशी करणं आवश्यक आहे. परंतु इंदिरा गांधींनी 38वी घटनादुरुस्ती करून ही राष्ट्रपतींची खात्री पटणं हे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर ठेवलेलं होतं आणि 44व्या घटनादुरुस्तीनं पुन्हा ते न्यायालयाच्या कक्षेमध्ये आणलं आणि त्यामध्ये मग राष्ट्रपतींची खात्री पटणे याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येऊ शकतं असं 44व्या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे. तर हे 3 बदल राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित करण्याच्या संदर्भात आपल्या घटनेमध्ये झालेले आहेत.
मग आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे संसदेची मान्यता मिळणं. तर ही जी राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केली तर त्यानंतर संसदेची मान्यता त्याला आवश्यक असते आणि घटनेमध्ये 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहांनी स्वतंत्रपणे विशेष बहुमताने या घोषणेला मान्यता देणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता यावरून 2 बाबी स्पष्ट होतात. एक म्हणजे राष्ट्रपतींच्या घोषणेला आणीबाणीच्या घोषणेला संसदेने मान्यता देणं आवश्यक आहे आणि संसदेमधल्या दोन्ही गृहांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही गृहांनी ही मान्यता स्वतंत्रपणे द्यायची आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जर मतभेद झाला तर संयुक्त बैठक घेण्याची तरतूद घटनेमध्ये नाही, हे आपण आधीही पाहिलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं की इथे संयुक्त बैठक घेता येत नाही, दोन्ही गृहांनी स्वतंत्रपणे ते मंजूर करणं आवश्यक आहे. आणि दुसरा मुद्दा हा की हे जे आणीबाणीला मान्यता द्यायची ती विशेष बहुमताने द्यायची आहे. म्हणजे गृहामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या 50% आणि मतदान करताना उपस्थित असणाऱ्या सदस्यांच्या 2/3 एवढ्या बहुमताने त्या राष्ट्रीय आणीबाणीच्या राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेने मान्यता देणं आवश्यक आहे. आता संसदेने अशी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतीने घोषित केलेली जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती 6 महिन्यापर्यंत लागू राहते. म्हणजे एकदा संसदेने मान्यता दिली की ती 6 महिन्यापर्यंत तिची व्हॅलिडिटी राहते. पहिली गोष्ट, राष्ट्रपतींनी घोषणा केल्यानंतर 1 महिन्याच्या आत संसदेने त्याला मान्यता द्यायची आहे, बरोबर आहे. आणि संसदेने मान्यता दिल्यानंतर 6 महिन्यापर्यंत ती आणीबाणी लागू राहते. आता 6 महिन्यानंतर जर आणखी आणीबाणीचा कार्यकाळ वाढवायचा असेल तर पुन्हा 6 महिन्यापासून आणखी 6 महिने वाढवण्यासाठी पुन्हा संसदेमध्ये मतदान घेतलं जातं आणि पुन्हा विशेष बहुमताने संसदेतल्या दोन्ही गृहांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, रिन्यू करायचं. दर 6 महिन्यांनी आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणं गरजेचं आहे. कोणी? संसदेने, आणि तेही विशेष बहुमताने. लक्षात आलं? तर याला आपण म्हणतो पुनरावर्ती पद्धतीनं आणीबाणीच्या तरतुदीला किंवा आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणं. आणि ही तरतूद देखील आपल्याकडे या 44व्या घटनादुरुस्तीनंच केलेली आहे. म्हणजे 44व्या घटनादुरुस्तीनं संसदेने मान्यता देण्याच्या संदर्भात 3 बदल केले. एक म्हणजे कार्यकाळ, की मूळ घटनेमध्ये राष्ट्रपतींनी घोषणा केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत संसदेने मान्यता द्यावी अशी तरतूद होती आणि तो बदलून 44व्या घटनादुरुस्तीनं 1978 साली काय केलं, तो कार्यकाळ 1 महिन्याचा केला. म्हणजे राष्ट्रपतींनी घोषणा केल्यानंतर आता 1 महिन्याच्या आत त्याला संसदेने मान्यता देणं बंधनकारक केलं. दुसरा बदल काय केला तर साध्या बहुमताने मान्यता देण्याऐवजी विशेष बहुमताची तरतूद केली. म्हणजे मूळ घटनेमध्ये संसदेच्या दोन्ही गृहांनी साध्या बहुमताने मान्यता देण्याची तरतूद होती, तर ती काढून तिच्यामध्ये विशेष बहुमताने मान्यता देण्याची तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केली. आणि तिसरं आहे ते म्हणजे दर 6 महिन्यांनी संसदेने मान्यता देणं बंधनकारक केलं. म्हणजे आधी काय होतं की एकदा संसदेने राष्ट्रीय आणीबाणीला मान्यता दिली की ती आणीबाणी जोपर्यंत रद्द केली जात नाही तोपर्यंत लागू राहत होती. परंतु दर 6 महिन्यांनी संसदेने त्याला मान्यता देणं गरजेचं आहे, ही तरतूद देखील 44व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेली आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर असे 3 बदल या 44व्या घटनादुरुस्तीने केलेले आहेत. कोणते? एक म्हणजे राष्ट्रपतीने घोषणा केल्यानंतर 2 महिन्यांच्या ऐवजी 1 महिन्यामध्ये संसदेने मान्यता देणं, हा एक बदल केला. दुसरा आहे मान्यता देताना साध्या बहुमताऐवजी विशेष बहुमताची तरतूद. आणि तिसरा आहे दर 6 महिन्यांनी संसदेने त्याला मान्यता देणं आवश्यक आहे. आणि असं दर 6 महिन्यांनी या आणीबाणीचा कार्यकाळ वाढवता येतो आणि तो कितीही वेळा कितीही कालावधीपर्यंत वाढवता येतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरा टप्पा झाला संसदेची मान्यता राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात. आता शेवटचा टप्पा तो म्हणजे आणीबाणीची घोषणा रद्द करणं. म्हणजे आणीबाणी जी राष्ट्रीय आणीबाणी देशात लागू केली ती रद्द करणं. तर हा तिसरा टप्पा आहे आणि या टप्प्याच्या संदर्भात 2 बाबी आहेत की त्या 2 मार्गाने आणीबाणी रद्द करता येते. एक म्हणजे राष्ट्रपती घोषणा करून आणीबाणी रद्द करू शकतात आणि या घोषणेला संसदेची मान्यता आवश्यक नसते.
म्हणजे राष्ट्रपतींनी आणीबाणी रद्द होत आहे अशा स्वरूपाची घोषणा केली की ती आणीबाणी रद्द होते. आणि या राष्ट्रपतींच्या रद्द करण्याच्या घोषणेला संसदेची परवानगी किंवा संसदेची मान्यता आवश्यक नसते. लक्षात आलं. आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे लोकसभेने ठराव करून आणीबाणी रद्द करणे. म्हणजे काय तर संसदेचं जे कनिष्ठ गृह आहे लोकसभा, त्या लोकसभेमध्ये आणीबाणी रद्द करण्याचा ठराव मांडला जातो आणि तो ठराव जर पारित झाला तर राष्ट्रपतींना आणीबाणी रद्द करावी लागते. आणि इथे लक्षात ठेवायचं की हा जो लोकसभेमध्ये आणीबाणी रद्द करण्याचा ठराव आहे तो साध्या बहुमताने मांडला जातो. इथे विशेष बहुमताची आवश्यकता नाही. म्हणजे बघा, राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित केल्यानंतर त्या घोषणेला मान्यता देण्यासाठी संसदेच्या दोन्ही गृहामध्ये ठराव मांडावा लागतो मान्य करणारा, आणि त्याला विशेष बहुमत लागतं. परंतु आणीबाणी रद्द करण्याचा ठराव हा फक्त लोकसभेतच मांडला जातो आणि त्याला साधे बहुमत लागतं, विशेष बहुमत नाही. तर हे फरक लक्षात ठेवायचे आहेत. एक आणीबाणीला मान्यता देणं आणि आणीबाणी रद्द करणं. लक्षात आलं. तर यावरून काय लक्षात येतं आपल्या की संसदेच्या फक्त लोकसभा या एकाच गृहाला आणीबाणी रद्द करण्याचा अधिकार आहे आणि तोही साध्या बहुमतानं ते गृह ते आणीबाणी रद्द करू शकतं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लोकसभा अशी आणीबाणी रद्द करतं तर त्यासाठी प्रक्रिया काय तर पहिल्यांदा लोकसभेमधल्या एकूण सदस्य संख्येच्या 1.0 एवढ्या सदस्यांनी अर्ज करायचा आहे. कोणाकडे अर्ज करायचा? हा लोकसभेच्या प्रमुखाकडे म्हणजेच सभापतीकडे, किंवा जर अधिवेशन सुरू नसेल तर राष्ट्रपतींकडे. लक्षात आलं. आणि मग ते लोकसभेचे सभापती किंवा राष्ट्रपती अर्ज प्राप्त झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत लोकसभेचं अधिवेशन बोलावतात आणि त्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये तो ठराव मांडला जातो आणि त्या ठरावाला जर साध्या बहुमताने मान्यता मिळाली तर राष्ट्रपतींना आणीबाणी रद्द करण्याची शिफारस केली जाते आणि मग राष्ट्रपती आणीबाणी रद्द करतात. तर अशा पद्धतीनं ही तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. आता यातली जी आपण दुसरी तरतूद पाहिली की लोकसभेच्या ठरावाने आणीबाणी रद्द करणं, तर ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे. मूळ घटनेमध्ये आणीबाणी रद्द करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींकडेच होता, म्हणजेच तो केंद्र सरकारकडे होता, केंद्रीय स्तरावरच्या मंत्रिमंडळाला होता आणि राष्ट्रपतींनी आणीबाणी रद्द केल्यानंतरच ती रद्द होत असायची. परंतु 44व्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये आणखी एक मार्गची तरतूद केली आणि ती म्हणजे लोकसभेच्या ठरावाने. तर हे एक 44व्या घटना दुरुस्तीनं आणीबाणी रद्द करण्याच्या संदर्भात केलेला बदल लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय आणीबाणी जे 3 टप्पे आहेत त्या 3 टप्प्यांचा आपण त्यात 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं तरतुदी आहेत ते पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये आणीबाणीची घोषणा करणं, तर तो अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि त्याचं कारणे काय आहेत तर 3 कारणे आहेत. त्या 3 कारणावरून राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करतात. मग त्यासाठी कॅबिनेटची लेखी शिफारस त्यांना मिळणं आवश्यक आहे आणि यामध्ये काही बदल हे 44व्या घटना दुरुस्तीने केलेले आपण पाहिले. नंतर संसदेची मान्यता मिळणं आवश्यक असतं की ज्यामध्ये मग 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहांनी स्वतंत्रपणे आणीबाणीच्या घोषणेला मान्यता देणं बंधनकारक आहे आणि हे विशेष बहुमताने संसदेच्या गृहांनी करायचं आहे. तर या तरतुदी आपण यामध्ये पाहिल्या. आणि सगळ्यात शेवटी घोषणा रद्द करणं की ज्यामध्ये राष्ट्रपती स्वतः घोषणा करून अधिसूचना काढून आणीबाणी रद्द करू शकतात किंवा लोकसभा ठराव पारित करून देखील आणीबाणी रद्द करू शकते. तर हे छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात. 44व्या घटना दुरुस्तीनं कोणते बदल करण्यात आले किंवा कोणत्या तरतुदी करण्यात आल्या हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं हे आणीबाणी लागू करण्यात